श्री स्वामी समर्थ. बुद्ध पौर्णिमेला जुळून आला दुर्मिळ धनयोग. या काही राशींच्या हाती येणार पैसाच पैसा. श्रीमंतीसह भौतिक सुखात होणार वाढ. पुढचा काळ आनंदी आनंदाचा. मिळणार भगवान बुद्धांचा विशेष आशीर्वाद. वैशाख महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणतात. यावर्षी बुद्ध पौर्णिमा शुक्रवार 1 मे रोजी साजरी केली जाईल. हिंदू धर्मात या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते. तर जैन धर्मात भगवान विष्णूचा 9वा अवतार असलेल्या गौतम बुद्धांची पूजा केली जाते. ग्रहस्थिती पाहता यावर्षी बुद्ध पौर्णिमेला मेष राशीत सूर्य आणि बुध यांची युती होईल. त्याचबरोबर मीन राशीत मंगळ आणि शनी यांची युती होईल. गुरु मिथुन राशीत, शुक्र वृषभ राशीत, राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीत आहे. ज्योतिषांच्या मते बुद्ध पौर्णिमेला असलेली ही ग्रहस्थिती काही राशींसाठी खूपच शुभ असणार आहे. बुद्ध पौर्णिमा वैशाख पौर्णिमेला साजरी केली जाते. ही तिथी वर्षातील सगळ्यात पवित्र आणि महत्त्वाची असते. बुद्ध पौर्णिमा आणखी 3 कारणांसाठी विशेष आहे. ती कारणे म्हणजे याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि याच दिवशी बुद्धांचं महानिर्वाण झालं होतं. बुद्ध पौर्णिमा ही केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशात साजरी केली जाते. बुद्ध पौर्णिमेला सूर्य मेष राशीत तर चंद्र तुळ राशीत प्रवेश करतो. या दिवशी गंगेत केलेले स्नान पवित्र मानले जाते. गंगेत स्नान केल्याने गेल्या जन्मातील कुकर्मातून मुक्ती मिळते असा समज आहे. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बौद्ध भिक्षुक ठिकठिकाणचे बुद्ध विहार आणि मठांमध्ये एकत्र येऊन प्रार्थना करतात. बुद्ध मूर्तीसमोर दीप लावतात. प्रार्थनास्थळ रंगीबेरंगी पताक्यांनी सजवली जातात. बुद्धांची शिकवण आयुष्यात आणण्याचा संकल्प या दिवशी केला जातो. गौतम बुद्धांनी त्यांना मिळालेले ज्ञान समाजापर्यंत नेऊन एका वेगळ्याच बदलाची पायाभरणी केली होती. त्या काळी समाजात माजलेलं औडंबर, पशुबळी, नरबळींसह वैदिक कर्मकांडाचा विरोध केला. मानव कल्याणाचा उपदेश केला. लोकांमध्ये स्वर्ग आणि नरक या भंपक गोष्टींबद्दल असलेली भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. ते महान गुरु होते. बौद्ध धर्मीयांबरोबरच हिंदूंसाठीही ही तिथी तितकीच महत्त्वाची आहे. पौराणिक कथेनुसार पौर्णिमा भगवान विष्णूशी जोडली गेलेली आहे. तसेच भागवत पुराणानुसार बुद्ध हे विष्णूचे 9वे अवतार मानले जातात. हिंदू धर्मात वैशाख पौर्णिमेला सत्यविनायक पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते. पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या मित्राला सुदाम्याला गरिबी आणि दुःखातून मुक्ती मिळवण्यासाठी सत्यविनायकाचा उपवास करण्यास सांगितले होते. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी धर्मराजाचीही पूजा केली जाते. धर्मराजाची पूजा केल्याने अकाली मृत्यूची चिंता राहत नाही असंही सांगितलं जातं. पौर्णिमा तिथी प्रारंभ होत आहे 30 एप्रिल रोजी रात्री 9:12 आणि ही तिथी समाप्त होत आहे 1 मे रोजी रात्री 10:52. चला तर आता जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मिळणार आहे भगवान बुद्धांचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनात घडणार आहेत सकारात्मक गोष्टी. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा भगवान श्री हरी विष्णू. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेष रास. बुद्ध पौर्णिमा मेष राशीच्या लोकांसाठी शुभ संकेत दर्शवत आहे. तुमच्या राशीत सूर्य आणि बुध यांचा संयोग होऊन बुधादित्य राजयोग तयार होत आहे. परिणामी तुमची नोकरी आणि व्यवसायाची परिस्थिती सुधारेल. आर्थिक लाभाची दाट शक्यता देखील आहे. तुम्हाला कर्ज आणि कर्जातून दिलासा देखील मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ देखील घालवण्याची संधी या काळामध्ये प्राप्त होणार आहे. तुमच्या पालकांच्या पाठिंब्यामुळे तुमची कामे निश्चितपणे या काळामध्ये पूर्ण होणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये भगवान बुद्धांचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असल्यामुळे या काळात तुमच्या जीवनात सकारात्मक गोष्टी घडताना दिसणार आहे. त्यासोबतच या काळात खास करून तुमची एखादी मनासारखी इच्छा पूर्ण होणार आहे. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तसेच कुटुंबामध्ये उत्साही आणि आनंदमय वातावरण असणार आहे. वैवाहिक जीवन सुखमय असणार आहे. त्यानंतर आहे वृषभ रास. धन, समृद्धी आणि आनंदाचा ग्रह शुक्र सध्या तुमच्या लग्न राशीत आहे. बुद्ध पौर्णिमेमुळे तुमच्या उत्पन्नात किंवा कमाईत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच तुम्ही केलेल्या कोणत्याही गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा प्राप्त होणार आहे. शेअर बाजार किंवा मालमत्तेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. तथापि कोणताही अंतिम निर्णय तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच घ्या.
या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत उत्तम समन्वय राखण्याचा प्रयत्न देखील कराल. त्यासोबतच भगवान बुद्धांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत असल्यामुळे खास करून तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळताना दिसणार आहे. सोबतच हा काळ तुमच्या जीवनात नवीन आव्हाने घेऊन येणारा ठरणार आहे. त्यासोबतच या काळात तुमचा आत्मविश्वास देखील वाढलेला असेल. त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही यशस्वी होणार आहात. त्यानंतर आहे मिथुन राशी. भक्तिपूर्ण गुरु मिथुन राशीत आहे, जो ढालीप्रमाणे तुमचे रक्षण करत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ही राशी ज्ञान, धर्म, संपत्ती आणि भाग्याची मानली जाते. बुद्ध पौर्णिमेला तुम्हाला अनपेक्षित धनप्राप्ती देखील होईल. त्यामुळे तुमच्या उत्पन्नाचे स्रोत देखील वाढू शकतात आणि तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहू शकेल. भाग्यही तुम्हाला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. जे सरकारी नोकरीची तयारी करत आहेत किंवा परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत आहेत, त्यांना चांगली बातमी देखील मिळू शकते. त्यासोबतच तुमचा कल धर्माकडे अधिक असू शकतो. त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या साथीदाराचे पूर्ण सहकार्य देखील प्राप्त होणार आहे. त्यासोबतच तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. तसेच या काळात तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते. त्यानंतर आहे मीन रास. शनी आणि मंगळ मीन राशीत युतीत आहेत. बुद्ध पौर्णिमेला या 2 ग्रहांची युती तुमच्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. तुमचा आत्मविश्वास उच्च राहील. तुम्ही नवीन नोकरीच्या मुलाखतीत यशस्वी होऊ शकता. या काळात घेतलेल्या निर्णयांचे भविष्यात सकारात्मक परिणाम मिळतील. वाढलेल्या उत्पन्नासोबतच तुमची बचतही लक्षणीय होईल. तसेच खर्च कमी होईल आणि तुम्ही अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करणे टाळाल. कुटुंबात आनंद, शांती आणि सुदैवाचे वातावरण राहील. त्यासोबतच भगवान बुद्धांच्या विशेष आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मक गोष्टी घडताना दिसतील. एक आनंद, उत्साह तुमच्या जीवनात येईल. त्यानंतर आहे कन्या रास. कन्या राशीच्या लोकांसाठी बुद्ध पौर्णिमेचा दिवस खूपच खास राहणार आहे. कारण या दिवशी त्यांना एखादी आनंदाची मोठी बातमी मिळू शकते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदमय आणि उत्साही वातावरण असणार आहे. सोबतच हा काळ तुमच्या जीवनात सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरणार आहे. तसेच या काळामध्ये खास करून तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती झालेली पाहायला मिळू शकते. बिझनेस करणाऱ्या लोकांना त्यांच्या बिझनेसमध्ये अधिक मुनाफा प्राप्त होऊ शकतो. तसेच या काळामध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता, कारण त्याचे तुम्हाला भविष्यात चांगले रिटर्न्स प्राप्त होतील. सोबतच हा काळ तुमच्या जीवनामध्ये एखादी आनंदाची बातमी घेऊन येणारा ठरणार आहे. ती आनंदाची बातमी तुमचे आयुष्य बदलून टाकेल. नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला या काळामध्ये प्राप्त होणार आहे. तुमचे नशीब या काळामध्ये चमकणार आहे. भगवान बुद्धांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील वाईट काळ संपून चांगल्या काळाची सुरुवात तुमची या दिवसापासून होणार आहे. तसेच या काळामध्ये तुम्हाला उत्पन्नाचे स्रोत देखील प्राप्त होतील. त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढून आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मिळणार आहे भगवान बुद्धांचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.